हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू DTC. बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन मध्ये लास्ट लेक्चर मध्ये आपण ब्लड ग्रुपिंग हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे आणि त्यामध्ये आपण ABO ब्लड ग्रुपिंग आपण पाहिलेलं आहे. ABO ब्लड ग्रुपिंगचा हा जो लेक्चर आहे, हा जो टॉपिक आहे, तर तो तुम्ही पूर्ण कंप्लीट केलेला पाहिजे. त्यावेळेसच आजच्या लेक्चरचा जो टॉपिक आहे RH ब्लड ग्रुपिंग हा आपल्या लक्षात येऊ शकतो. तर पुढे कंटिन्यू करू. आजच्या लेक्चर मध्ये मी कंटिन्यू करत आहे RH ब्लड ग्रुपिंग. आणि RH ब्लड ग्रुपिंग काय डिसाइड करतं, तर आता तुम्हाला माहिती आहे की तुमचा ब्लड ग्रुप हा एकतर A असेल किंवा B असेल किंवा AB असेल किंवा O असेल. पण कधीही ब्लड ग्रुप सांगत असताना आपण माझा ब्लड ग्रुप A आहे किंवा B आहे किंवा AB आहे किंवा O आहे असं सांगत नाही. ब्लड ग्रुप सांगत असताना जसं की माझा ब्लड ग्रुप हा B आहे, पण मला सांगत असताना लिहित असताना मी लिहित असतो B पॉझिटिव्ह. म्हणजे ब्लड ग्रुप हा एकतर पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे. म्हणजे एखाद्याचा ब्लड ग्रुप A पॉझिटिव्ह असू शकतो किंवा A निगेटिव्ह असू शकतो. मग बाळांनो, A तर आपल्याला लास्ट टॉपिक मध्ये लक्षात आलं, पण आजच्या लेक्चर मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे काय आहे, तर हे कोण डिसाइड करतं, तर हा RH फॅक्टर जो आहे, RH अँटीजन आहे, तो डिसाइड करत असतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे आपण RBCच्या सरफेसवर ABO ब्लड ग्रुपिंग शिकत असताना दोन टाईपचे अँटीजन पाहिले, एक A अँटीजन आणि दुसरा B अँटीजन. अशाच प्रकारे RBCच्या सरफेसवर अजून एक अँटीजन प्रेझेंट असतो ज्याचं नाव आहे RH अँटीजन. आणि RH अँटीजन जर RBC वर प्रेझेंट असेल तर तो ब्लड ग्रुप असतो पॉझिटिव्ह, आणि RH अँटीजन जर RBCच्या सरफेसवर नसेल तर तो ब्लड ग्रुप असतो निगेटिव्ह. ओके, RH अँटीजनला आपण D अँटीजन पण म्हणू शकतो. आणि हे जे नाव आहे RH हे कुठून आलेलं आहे, तर सुरुवातीला RH अँटीजन हा रिसस मंकी याच्या RBC मध्ये सापडला आणि रिसस मंकीच्या RBC वर सापडलेल्या अँटीजनला नाव दिलं RH अँटीजन. म्हणजे RH हे जो नाव आहे, हे जे नाव आहे, तर हे रिसस मंकी पासून आलेलं आहे, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. तर आपण मग स्टार्ट करू इन्फॉर्मेशनला. RH ब्लड ग्रुपिंग मध्ये मी पॉइंट नंबर 1 असा सांगत आहे बाळांनो तुम्हाला की RH नेम comes from name of rhesus monkey. Rhesus monkey. RH name comes from name of rhesus monkey. रिसस मंकीच्या नावावरून RH नाव आलेलं आहे, हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. RH नेम कम्स फ्रॉम नेम ऑफ रिसस मंकी. साऊथ आफ्रिकन फॉरेस्ट मध्ये रिसस मंकी आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याच्या नावावरून हे नाव आलेलं आहे, लक्षात ठेवायचं. सेकंड पॉइंट आपण असं सांगू शकतो की मग हा जो RH अँटीजन आहे, RH अँटीजन फर्स्ट टाइम found on RBC of rhesus monkey. म्हणजे RH अँटीजन हा रिसस मंकीच्या RBC वर पहिल्यांदा सापडला आणि म्हणून या ब्लड ग्रुपिंग सिस्टमला RH ब्लड ग्रुपिंग असं नाव आलेलं आहे. याच बरोबर जर आपण पाहिलं तर जसा RH अँटीजन रिसस मंकीच्या RBC वर प्रेझेंट आहे, तसाच हाच RH अँटीजन, सिमिलर RH अँटीजन also present on RBCs of majority humans. म्हणजे मेजॉरिटी ह्यूमन्स मध्ये त्यांच्या RBC वर RH अँटीजन सापडलेला आहे. आणि किती मेजॉरिटी म्हणजे किती, तर अप्रॉक्सिमेट बाळांनो 80% ह्यूमन्स मध्ये RH अँटीजन आपल्याला पाहायला भेटतो. किती पर्सेंट म्हणत आहे मी, 80% ह्यूमन्स मध्ये ह्यूमन्स कंटेन RH अँटीजन.
म्हणजे 80% ह्यूमन्स मध्ये RH अँटीजन प्रेझेंट आहे हे स्टडी मधून सिद्ध झालेलं आहे. म्हणून जर आपण पाहिलं तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मोस्ट ऑफ लोकांचा जो ब्लड ग्रुप आहे तर तो पॉझिटिव्ह आहे. कुणाचा A पॉझिटिव्ह असेल, कुणाचा B पॉझिटिव्ह असेल, कुणाचा AB पॉझिटिव्ह असेल, कुणाचा O पॉझिटिव्ह असेल, तर मोस्ट ऑफ पीपलचा जो ब्लड ग्रुप आहे तर हा पॉझिटिव्ह आहे. मेजॉरिटी ह्यूमन्स मध्ये म्हणजे अप्रॉक्सिमेट 80% ह्यूमन मध्ये हा RH अँटीजन आरबीसीच्या सरफेसवर प्रेझेंट असतो. पहिल्यांदा कुठं सापडला? रिसस मंकीच्या आरबीसीवर. तोच अँटीजन कोणामध्ये नंतर लक्षात आला? ह्यूमन मध्ये लक्षात आला. आणि म्हणून हा RH ब्लड ग्रुपिंग हे नाव आलेलं आहे त्या माकडाच्या नावावरून. आणि RH ब्लड ग्रुपिंग ही ब्लड ट्रान्सफ्युजन करत असताना, ब्लड एकाचं दुसऱ्याला देत असताना चेक करणं खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. मग आपण असं म्हणतो की जर समजा बाळांनो जर RH अँटीजन प्रेझेंट असेल तर ब्लड ग्रुप काय असतो? इफ RH antigen present on RBC. जर आरबीसीच्या सरफेसवर RH अँटीजन प्रेझेंट असेल तर तो ब्लड ग्रुप असतो RH पॉझिटिव्ह. त्याला आपण म्हणतो RH पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप, लक्षात घ्या. आणि जर समजा RH अँटीजन अब्सेंट असेल, इफ RH अँटीजन absent on RBC म्हणजे आरबीसीच्या सरफेसवर जर RH अँटीजन अब्सेंट असेल तर तो ब्लड ग्रुप असतो RH निगेटिव्ह. RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह लक्षात ठेवायचं. पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आणि निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह ब्लड ग्रुप. हा कोण डिसाईड करतं? तर RH अँटीजन डिसाईड करतो. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. बरं, आता यानंतर बाळांनो जर समजा एखाद्याचा ब्लड ग्रुप समजण्यासाठी जस्ट मी एक्झाम्पल्स घेतो. एक्झाम्पल्स मध्ये मला सांगता येईल की मी असं म्हणलं की एखाद्याचा ब्लड ग्रुप समजा A पॉझिटिव्ह आहे. काय ब्लड ग्रुप आहे? A पॉझिटिव्ह. याचा अर्थ असा आहे बाळांनो, याचा अर्थ असा आहे की या व्यक्तीची जी आरबीसी आहे, या व्यक्तीच्या आरबीसीवर रेड ब्लड सेल आहे. तर आरबीसीच्या सरफेसवर एक अँटीजन आहे तर तो आहे ए अँटीजन. असे भरपूर ए अँटीजन आहेत आणि त्याबरोबर पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ याच्या सरफेसवर अजून एक अँटीजन आहे आणि तो कोणता आहे? RH अँटीजन. म्हणजे आरबीसीच्या सरफेसवर ए अँटीजन आहे, RH अँटीजन आहे, दोन्ही टाइपचे अँटीजन आहेत म्हणून तो कसा आहे? ए पॉझिटिव्ह. जर मला असं सांगता येईल की जर समजा एखादी व्यक्ती कशी आहे, जर समजा मी असं म्हणत आहे एखादी व्यक्ती ए निगेटिव्ह आहे, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की या व्यक्तीची जी आरबीसी असेल तर त्या आरबीसीच्या सरफेसवर ही आरबीसी आहे तर त्या आरबीसीच्या सरफेसवर फक्त कोण आहे? तर फक्त ए अँटीजन आहे. कोण आहे? ए अँटीजन. RH अँटीजन इथं अब्सेंट आहे. अशा कंडिशन मध्ये ब्लड ग्रुप असेल ए निगेटिव्ह आणि या कंडिशन मध्ये ब्लड ग्रुप असेल ए पॉझिटिव्ह. अशा प्रकारे तुम्ही बी पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, O पॉझिटिव्ह आणि हे सर्व निगेटिव्ह अशा प्रकारे तुम्हाला डिटरमाइन करता येऊ शकतात. ओके, नेक्स्ट यानंतर मग आता ब्लड देत असताना आपल्याला ABO ब्लड ग्रुप तर चेक करावंच लागेल, त्याचबरोबर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ब्लड आपल्याला देता येईल. मग जर आपण समजा मी ब्लड ट्रान्सफ्युजनचा विचार केला, समजा मी म्हणलं ब्लड ट्रान्सफ्युजन करत असताना कुणाचं ब्लड कुणाला देता येतं हे जर आपण पाहिलं तर ब्लड ट्रान्सफ्युजन करत असताना इकडे बघा कुणाचं ब्लड कोणाला देता येतं हे जर मला सांगायचं असेल तर बाळांनो लक्षात घ्या, सुरुवातीला दोन कंडिशन. आधी तर बाळांनो तुम्हाला ABO ब्लड ग्रुप सिस्टम माहित पाहिजे. याच्यामध्ये काय माहित पाहिजे? ए ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीला कोण ब्लड देऊ शकतं? ए आणि O. बी ब्लड ग्रुप असणाऱ्याला कोण ब्लड देऊ शकतं? बी आणि O वाला. AB ब्लड ग्रुप असणाऱ्याला कोण देऊ शकतं? AB आणि O सर्व देऊ शकतात. आणि O ब्लड ग्रुप वाल्याला कोण ब्लड देऊ शकतं? O देऊ शकतं. आधी हे बेसिक माहित पाहिजे आपल्याला आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कडे आपण जायचं. म्हणून याच्या अगोदरचं लेक्चर आधी तुमचं क्लिअर असलं पाहिजे आणि त्यानंतर मग RH ब्लड ग्रुपिंग आपल्याला लक्षात येईल. ओके, तर आता मला सांगा ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये कोण ब्लड कुणाला देऊ शकतं? तर लक्षात ठेवायचं बाळांनो, जर RH पॉझिटिव्ह पर्सन असेल तर तो RH पॉझिटिव्ह पर्सनला ब्लड देऊ शकतो. RH पॉझिटिव्ह पर्सनला देऊ शकतो. नेक्स्ट, जर समजा RH निगेटिव्ह पर्सन असेल तर तो RH निगेटिव्ह पर्सनला ब्लड देऊ शकतो. यानंतर तिसरी कंडिशन आहे,
RH निगेटिव्ह पर्सन असेल तर तो RH पॉझिटिव्ह पर्सनला ब्लड देऊ शकतो. पण बाळांनो, चौथी केस अशी सांगते की जर एखादा व्यक्ती RH पॉझिटिव्ह असेल तर तो RH निगेटिव्ह व्यक्तीला ब्लड देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही सर? आता RH पॉझिटिव्ह आहे म्हणजे याच्याकडे RH अँटीजन आहे आणि हा RH निगेटिव्ह व्यक्ती आहे म्हणजे त्याच्याकडे RH अँटीजन नाही. मग याचा RH अँटीजन याला ब्लड दिल्यानंतर याच्या बॉडीमध्ये जाणार आणि RH अँटीजन बॉडीमध्ये गेल्यानंतर RH अँटीबॉडी याची बॉडी तयार करेल आणि त्या RH अँटीजनला मारेल म्हणजे आरबीसीचं डिस्ट्रक्शन होईल. लक्षात येतं का सर्वांना? म्हणजे पहिली कंडिशन परत एकदा मी सांगतोय, RH पॉझिटिव्ह ब्लड, RH पॉझिटिव्ह व्यक्ती RH पॉझिटिव्हला ब्लड देऊ शकतो. RH निगेटिव्ह व्यक्ती RH निगेटिव्हला ब्लड देऊ शकतो. RH निगेटिव्ह व्यक्ती RH पॉझिटिव्हला ब्लड देऊ शकतो. पण RH पॉझिटिव्ह व्यक्ती RH निगेटिव्हला ब्लड देऊ शकत नाही. नो. याचं कारण असं आहे ब्रॅकेटमध्ये मला सांगता येईल, बिकॉज हे का ट्रान्सफ्युजन जमणार नाही सर? बिकॉज RH अँटीजन अँटीबॉडी नाही, RH अँटीजन एंटर into recipient body and RH antibody production RH antibody production स्टार्ट. RH अँटीबॉडी प्रोडक्शन काय होतं? स्टार्ट होतं. आणि RH अँटीबॉडी प्रोडक्शन स्टार्ट झालं की त्या अँटीबॉडी RH अँटीजनला मारतात आणि RH अँटीजनला मारतात म्हणजे आरबीसीचं डिस्ट्रक्शन होतं. बरोबर. RH पॉझिटिव्ह पर्सन RH निगेटिव्हला ब्लड देऊ शकतो का? तर देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की RH अँटीजन याच्या बॉडीमध्ये जाईल. RH अँटीजन याच्या बॉडीमध्ये आल्यानंतर त्याची इम्युनिटी सिस्टम ऍक्टिव्हेट होईल आणि इम्युनिटी सिस्टम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर त्याची इम्युनिटी सिस्टम अँटीबॉडी प्रोडक्शन करेल आणि RH अँटीबॉडी RH अँटीजनला मारून टाकतील. म्हणून हे ब्लड ट्रान्सफ्युजन इनकरेक्ट आहे. लक्षात घ्या. याचबरोबर पण बाळांनो, फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला चेक करायचं नाही, तर RH पॉझिटिव्ह इथं A पॉझिटिव्ह असेल तर हा A पॉझिटिव्हच घ्यायचा आहे. इथं A निगेटिव्ह असेल तर हा A निगेटिव्हच असला पाहिजे. असं चालणार नाही की इथं A निगेटिव्ह घेतला आणि तुम्ही इथं B निगेटिव्ह घेतला आणि असं ट्रान्सफर चालतंय, असं नाही. आधी तुम्हाला ABO याच्यानुसार ट्रान्सफर माहित पाहिजे, ट्रान्सफ्युजन माहित पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा विचार करायचा. ब्लड ग्रुप तुम्हाला या सर्व कंडिशन मध्ये सेम ठेवायचा आहे, त्यावेळेस ते येऊ शकतं. नेक्स्ट यानंतर आता जर आपण यामध्ये जर पाहिलं तर एक आपण फ्लो चार्ट इथं तयार करू आणि त्याच्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू. ओके. नेक्स्ट बाळांनो, आता आपण पाहिलं की कुणाचं ब्लड कुणाला देता येतं. RH पॉझिटिव्हचं पॉझिटिव्हला, निगेटिव्हचं निगेटिव्हला, निगेटिव्हचं पॉझिटिव्हला, पण पॉझिटिव्हचं निगेटिव्हला देता येत नाही. पण तुम्हाला AB आणि O ब्लड ग्रुप कॉन्स्टंट ठेवायचे दोन्ही साईडचे, हे आपण पाहिलं. आता या फ्लो चार्ट नुसार मी 4 ब्लड ग्रुपचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे 8 टाईप लिहिले आहेत. एका बाजूला मी डोनर लिहिला आहे, डोनर A पॉझिटिव्ह A निगेटिव्ह B पॉझिटिव्ह B निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह AB निगेटिव्ह O पॉझिटिव्ह O निगेटिव्ह, आणि दुसऱ्या बाजूला मी रिसिपियंट घेतलेले आहेत. तर आता हा डोनर आहे आणि हे रिसिपियंट आहेत. हा डोनर कुणाला ब्लड देऊ शकतो हे आपण थोडंसं बघू. केअरफुली थोडंसं लक्ष ठेवा. A पॉझिटिव्हचं ब्लड A पॉझिटिव्हला चालेल का बाळांनो? तर A पॉझिटिव्हचं ब्लड A पॉझिटिव्हला चालेल सर. यस. A पॉझिटिव्हचं A निगेटिव्हला चालेल का? नाही चालणार सर. कारण पॉझिटिव्ह म्हणजे याच्याकडे RH अँटीजन आहे, याच्याकडे अब्सेंट आहे, म्हणजे RH अँटीजन याच्या बॉडीमध्ये जर गेला तर रिएक्शन होऊ शकते, चालणार नाही. A पॉझिटिव्हचं B पॉझिटिव्हला नाही चालणार. यस. A पॉझिटिव्हचं AB पॉझिटिव्हला चालेल का सर? यस, चालतंय. कारण A चं ब्लड आपण AB ला देऊ शकतो, दोघं पण पॉझिटिव्ह आहेत, चालेल. AB निगेटिव्हला चालेल का सर? नाही चालणार. O पॉझिटिव्हला नाही चालणार आणि O निगेटिव्हला पण नाही चालणार. म्हणजे A पॉझिटिव्ह हा ब्लड कुणाला देऊ शकतो? फक्त A पॉझिटिव्ह आणि AB पॉझिटिव्हला देऊ शकतो, लक्षात घ्यायचं. यानंतर सेकंड कॉलम मध्ये बघा बाळांनो, A निगेटिव्ह ब्लड A पॉझिटिव्हला देऊ शकतो का? यस, देऊ शकतो. कारण दोघं A आहेत. हा निगेटिव्ह आहे म्हणजे याच्याकडे RH अँटीजन नाही, हा पॉझिटिव्ह आहे याच्याकडे RH अँटीजन आहे. निगेटिव्ह आहे म्हणजे चुकीचा अँटीजन याच्या बॉडीमध्ये जाणार नाही. A निगेटिव्ह हा A पॉझिटिव्हला देऊ शकतो, A निगेटिव्हला देऊ शकतो, A B ला नाही देऊ शकत. A निगेटिव्ह AB ला देऊ शकतो, AB निगेटिव्हला पण देऊ शकतो. कारण A चं ब्लड AB ला चालतं आणि हा निगेटिव्ह असल्यामुळे दोघांनाही देऊ शकतो. इथे नाही देता येणार, इथे पण नाही देता येणार, कारण A चं ब्लड आपल्याला O ला देता येत नाही. बरं, यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला घेता येईल B पॉझिटिव्ह.
बी पॉझिटिव्हचं इथे नाही देता येणार, इथे नाही देता येणार. बी पॉझिटिव्हचं बी पॉझिटिव्हला चालेल, बी निगेटिव्हला पण नाही देता येणार, कारण हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे RH अँटीजन याच्या बॉडीमध्ये जाईल तर रिॲक्शन होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून देता येणार नाही. बी पॉझिटिव्हचं AB पॉझिटिव्हला देता येईल. यस, इथे नाही देता येणार, नाही देता येणार, नाही देता येणार. नेक्स्ट, यानंतर बी निगेटिव्हचं ब्लड कुणाला देता येईल? इथे नाही देता येणार, नाही देता येणार. इथे देता येईल, इथे देता येईल. बरोबर, इथे पण देता येईल, इथे पण देता येईल, कारण बी निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्हला देता येईल, बी निगेटिव्हला देता येईल, AB पॉझिटिव्ह आणि AB निगेटिव्हला देता येईल. नेक्स्ट, यानंतर जर इथे आपण पाहिलं तर O ला नाही देता येणार, कारण बीचं ब्लड आपण O ला देऊ शकत नाही. नेक्स्ट, यानंतर आपण जर पुढे पाहिलं ABचं ब्लड कुणाला देता येतं? A ला नाही देता येणार, B ला पण नाही, A ला नाही देता येणार, इथे नाही देता येणार, इथे नाही देता येणार. AB पॉझिटिव्हचं ब्लड फक्त AB पॉझिटिव्हला देता येईल, निगेटिव्हला पण नाही देता येणार, O ला पण नाही देता येणार. म्हणजे AB पॉझिटिव्हचं ब्लड फक्त आणि फक्त AB पॉझिटिव्हला देता येतं, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. AB निगेटिव्हचं ब्लड कुणाला देता येणार? तर AB निगेटिव्हचं ब्लड A ला नाही देता येणार, B ला पण नाही देता येणार. यस, AB पॉझिटिव्हला देता येणार, AB निगेटिव्हला पण देता येणार. बरोबर, AB निगेटिव्हला देता येणार, O ला नाही देता येणार. बरोबर, O ला नाही देता येणार. म्हणजे AB निगेटिव्हचं ब्लड AB पॉझिटिव्ह आणि AB निगेटिव्ह दोघांना देता येईल. नेक्स्ट, यानंतर आपण पुढे घेऊ शकतो की O पॉझिटिव्हचं ब्लड कुणाला देता येईल? O पॉझिटिव्हचं ब्लड A पॉझिटिव्हला देता येणार, A निगेटिव्हला नाही देता येणार, कारण पॉझिटिव्ह आहे म्हणजे RH अँटीजन आहे, याच्या बॉडीमध्ये गेला तर रिॲक्शन क्रिएट करेल. यस, B पॉझिटिव्हला देता येणार, B निगेटिव्हला नाही देता येणार. AB पॉझिटिव्हला देता येणार, AB निगेटिव्हला नाही देता येणार, कारण हा पॉझिटिव्ह आहे, दुसरे निगेटिव्ह असतील तर देता येणार नाही. AB पॉझिटिव्हचं ब्लड O पॉझिटिव्हचं ब्लड आपल्याला O पॉझिटिव्हला देता येणार आणि O निगेटिव्हला नाही देता येणार. ओके, त्यानंतर O निगेटिव्हचं ब्लड कुणाला देता येईल जर मला सांगायचं म्हणलं तर O निगेटिव्हचं ब्लड A पॉझिटिव्ह देता येईल, A ला दोघांनाही देता येईल, B ला दोघांनाही देता येईल, AB ला दोघांनाही देता येईल आणि O पॉझिटिव्ह आणि O निगेटिव्ह सर्वांना देता येईल. म्हणजे बाळांनो, जर तुम्ही इथं पाहिलं तर दोन खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्या लक्षात इथे येतील. दोन खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्या लक्षात येतील की O निगेटिव्ह हा जो आहे, O निगेटिव्ह हा जो डोनर आहे तर तो सर्वांना ब्लड देऊ शकतो, म्हणून O निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. आणि तुम्ही AB पॉझिटिव्ह जर बघितला तर AB पॉझिटिव्ह हा सर्वांकडून ब्लड घेऊ शकतो. AB पॉझिटिव्ह हा रिसिपियंट आहे, हा सर्वांकडून ब्लड रिसीव्ह करू शकतो, म्हणून AB पॉझिटिव्ह हा युनिव्हर्सल रिसिपियंट आहे. आणि O निगेटिव्ह हा सर्वांना ब्लड देऊ शकतो, म्हणून हा काय आहे? युनिव्हर्सल डोनर आहे. म्हणजे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. स्पेसिफिक मी मागच्या टॉपिक मध्ये पण सांगितलं होतं की जो O निगेटिव्ह आहे तर O निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. युनिव्हर्सल डोनर, युनिव्हर्सल डोनर कोण आहे बाळांनो? O निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे, O पॉझिटिव्ह नाही. आणि त्याचबरोबर आपण असं सांगू शकतो की जो AB पॉझिटिव्ह आहे, AB पॉझिटिव्ह जो आहे तर हा काय आहे? तर हा आहे युनिव्हर्सल रिसिपियंट. लक्षात ठेवावं लागेल, युनिव्हर्सल रिसिपियंट कोण आहे तर AB पॉझिटिव्ह आहे आणि युनिव्हर्सल डोनर कोण आहे तर तो O निगेटिव्ह आहे. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला RH ब्लड ग्रुपिंग बद्दल इन्फॉर्मेशन माहित असणं आवश्यक आहे. कोण कुणाला ब्लड देऊ शकतं ही इन्फॉर्मेशन अत्यंत महत्वाची आहे. आता माझ्याकडे एक महत्वाची केस स्टडी आहे RH ब्लड ग्रुपिंग बद्दल. आणि RH ब्लड ग्रुपिंग बद्दल मला जी केस स्टडी घ्यायची आहे ती आहे RH इन कंपॅटिबिलिटी. RH इनकम्पॅटिबिलिटी आपल्याला इथं स्टडी करायची आहे RH ब्लड ग्रुपिंग बद्दल. आणि सर्वांना माहित असणं खूप आवश्यक आहे की RH इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे RH ब्लड ग्रुपिंगशी रिलेटेड असणारा एक डिसऑर्डर आपण डिस्कस करणार आहेत. आणि RH इनकम्पॅटिबिलिटी मध्ये जो डिस्कस करणारा डिसऑर्डर आहे आपण इथं डिस्कस करणार आहोत तो आहे इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस यस, हा जो डिसीज आहे तर तो आपण इथं डिस्कस करतोय. आणि इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिसचं बाळांनो दुसरं नाव आहे हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न.
आणि हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न म्हणजे नवीन जन्माला येणाऱ्या बाळामध्ये होणारा डिसीज आहे, याला आपण HDN शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो, लक्षात ठेवायचं. ओके, RH इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे चुकीचं ब्लड ग्रुप मिक्स झाल्यामुळे होणारा जो आजार आहे, तर RH इनकम्पॅटिबिलिटी मध्ये आपण डिस्कस करणार आहे इरिथ्रोब्लास्टोसिस फेटालिस. त्याचं दुसरं नाव आहे हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. हिमो मीन्स बाळांनो RBC, लायटिक म्हणजे ब्रेकडाऊन. यस, नवीन जन्माला येणाऱ्या बाळामध्ये यस RBCचं ब्रेकडाऊन होतं आणि ब्रेकडाऊन झाल्यामुळं बाळाला वेगवेगळे आजार होतात आणि बाळाची डेथ होते. हा असा आजार आहे जो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बरं, RH इनकम्पॅटिबिलिटी कधी होतो आणि त्याला कसं अवॉइड केलं पाहिजे हे आपण इथं डिस्कस करू. लक्षात घ्या, आता समजा एखादी लेडीज प्रेग्नंट आहे, फर्स्ट टाइम प्रेग्नंट आहे आणि तिच्या पोटामध्ये बाळ आहे. जी मदर आहे ती RH निगेटिव्ह आहे. दोन कंडिशन घेतोय बाळांनो, मदर RH निगेटिव्ह, मदर RH निगेटिव्ह आणि तिच्या पोटामध्ये असणारं जे बाळ आहे त्याला आपण फिटस म्हणू. फिटस जो आहे तर तो आहे RH पॉझिटिव्ह. कशी कंडिशन घेतली बाळांनो, मदर RH निगेटिव्ह आणि फिटस कसा आहे RH पॉझिटिव्ह. आता मदर आणि फिटस दोघांची कंडिशन लक्षात आली आणि या कंडिशन मध्ये काय होतं तर मदर RH निगेटिव्ह आहे आणि फिटस RH कसा आहे मला सांगा, पॉझिटिव्ह आहे. आता या कंडिशन मध्ये फर्स्ट जी डिलिव्हरी होत असते तर ती एकदम सेफ असते, काही धोका नाही पहिल्यांदा जन्माला येणाऱ्या बाळामध्ये. कशा प्रकारे नाही, मदर RH निगेटिव्ह आहे, फिटस RH पॉझिटिव्ह आहे आणि ब्लड सर्क्युलेशन जे आहे यांचं, ब्लड सर्क्युलेशन इन मदर and fetus, blood circulation in mother and fetus well separated by placenta. म्हणजे प्लासेंटा मध्ये मदर आणि फिटसचं ब्लड वेल सेपरेटेड असतं, दोघांचं ब्लड कुठेही मिक्स होत नाही, टच होत नाही. मिक्स झालं तर काय प्रॉब्लेम येणार आहे, मदर RH निगेटिव्ह आहे पण फिटस RH पॉझिटिव्ह आहे. फिटस कडे पॉझिटिव्ह आहे म्हणजे RH अँटीजन आहे. हा RH अँटीजन जर मदरच्या बॉडीमध्ये गेला तर प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. मदरची बॉडी अँटीबॉडी तयार करेन आणि त्याला मारून टाकेल, बरोबर. पण पहिल्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान यस मदर आणि फिटस या दोघांचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, ब्लडचा जो फ्लो आहे, पाथ आहे, तर तो वेल सेपरेट असतो प्लासेंटामध्ये. ब्लड सर्क्युलेशन इन मदर अँड फिटस वेल सेपरेटेड बाय प्लासेंटा. हे कधी आहे बाळांनो, कधी आहे, ड्युरिंग प्रेग्नन्सी, बरोबर. आपण असं म्हणू शकतो की ड्युरिंग प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान दोघांचं ब्लड वेल सेपरेटेड आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. प्लासेंटामध्ये दोघांचं ब्लड एकमेकांच्या टच मध्ये नाहीये, एकमेकांसोबत मिक्स होत नाहीये, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बर, इथपर्यंत ओके आहे सर. याच्यानंतर काय होतं तर ड्युरिंग फर्स्ट डिलिव्हरी ज्यावेळेस चाइल्ड बर्थ होत असतो, पहिली डिलिव्हरी होत असते, ड्युरिंग फर्स्ट डिलिव्हरी मदर अँड फिटल ब्लड गेट मिक्स. ओके, म्हणजे पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस काय होतं, प्रेग्नन्सीच्या दरम्यान दोघांचं ब्लड कंप्लीट सेपरेट आहे, मिक्स नाहीये, लक्षात ठेवा. पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस ज्यावेळेस प्लासेंटा बाहेर येतो किंवा अम्बिलिकल कॉर्ड कट केला जातो, तर अशा दरम्यान काय होतं तर पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस मदरचं आणि फिटल ब्लड काय होतं, मिक्स होतं. मदरचं आणि फिटसचं ब्लड मिक्स झाल्यानंतर काय होतं बाळांनो, जो फिटस RH पॉझिटिव्ह आहे त्याच्याकडे असणारा RH अँटीजन मदरच्या बॉडीमध्ये जातो. ब्लड मिक्स झाल्याबरोबर RH अँटीजन of fetus enter into mother body, बरोबर. RH अँटीजन ऑफ फिटस एंटर इंटू मदर बॉडी. RH अँटीजन हा मदर बॉडी मध्ये एंटर झाल्याबरोबर मदरच्या बॉडीनी काय लक्षात आलं की बाहेरचं अँटीजन आपल्या बॉडीमध्ये आलेलं आहे. त्यानंतर मदर बॉडी स्टार्ट RH
RH अँटीबॉडी प्रोडक्शन, मदर बॉडी स्टार्ट RH अँटीबॉडी प्रोडक्शन, म्हणजे मदरच्या बॉडीनं RH अँटीबॉडीचं प्रोडक्शन स्टार्ट केलं. यस, मदर बॉडी स्टार्ट RH अँटीबॉडी प्रोडक्शन which kills to RH अँटीजन. म्हणजे बाळांनो, मदरच्या बॉडीनं RH अँटीबॉडी तयार केल्या आणि RH अँटीबॉडीनं RH अँटीजनला मारलं. म्हणजे काय झालं तर ज्या RH अँटीबॉडी मदरनं तयार केल्या होत्या त्या RH अँटीबॉडी फिटस कडून आलेल्या RH अँटीजनला मारण्याचं काम करतात. ओके, आता मदरच्या बॉडीमध्ये RH अँटीबॉडी तयार झाल्या, RH अँटीजनला मारलं, इथं इम्युन रिस्पॉन्स कंप्लीट झाला. आता अम्बिलिकल कॉर्ड कट करून बाळाला बाजूला काढून घेतलं. बाळाला तर काही त्रासच नाही, कारण मदर RH निगेटिव्ह आहे, म्हणजे बाळाच्या बॉडीमध्ये अँटीजन जाणारच नाही. बाळाचा जो अँटीजन आहे तोच आईच्या बॉडीमध्ये आला. आईच्या बॉडीनं RH अँटीबॉडी तयार केल्या, RH अँटीजनला किल केलं. यस, इथं इम्युन रिस्पॉन्स कंप्लीट झाला. यस, बाळ पण सेफ आहे आणि मदर पण सेफ आहे. ओके, आता फक्त प्रॉब्लेम हा आहे की ज्या वेळेस RH अँटीबॉडी मदरच्या बॉडीमध्ये तयार होतात तर या RH अँटीबॉडीची क्षमता असते मेमरी ठेवण्याची. ह्या RH अँटीबॉडी मदरच्या बॉडीमध्ये काही वर्ष टिकून राहू शकतात अशी क्षमता आहे. म्हणजे आता पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस मदरच्या बॉडीमध्ये काय तयार झालेत बाळांनो? RH अँटीबॉडी तयार झाल्यात. फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेस मदरच्या बॉडीमध्ये काय तयार झालेले आहेत? RH अँटीबॉडी तयार झालेले आहेत आणि ह्या RH अँटीबॉडी मदरच्या बॉडीमध्ये तशाच राहतात. बरं, आता RH अँटीबॉडी मदरच्या बॉडीमध्ये आहेत, पहिली डिलिव्हरी कंप्लीट झालेली आहे, बाळ पण सेफ आहे. म्हणजे या कंडिशन मध्ये ज्यावेळेस मदर RH निगेटिव्ह असते आणि फिटस RH पॉझिटिव्ह असतो, या कंडिशन मध्ये फर्स्ट डिलिव्हरी सेफ आहे हे तुमच्या लक्षात ठेवायचे. म्हणजे आपण इथं ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो, इथं मी लिहितो की काय आहे तर फर्स्ट डिलिव्हरी सेफ. फर्स्ट डिलिव्हरी कशी आहे बाळांनो? सेफ आहे, काही धोका नाहीये. फक्त आता प्रॉब्लेम कोण क्रिएट करणार आहे तर इथून पुढच्या ज्या प्रेग्नन्सीज आहेत, इथून पुढच्या ज्या डिलिव्हरीज आहेत किंवा प्रेग्नन्सी आहेत तर त्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे RH अँटीबॉडी. आता आपण पुढे जाऊ. समजा फर्स्ट डिलिव्हरी सेफ आहे. आता सेकंड प्रेग्नन्सी मध्ये काय कंडिशन आहे? सेकंड प्रेग्नन्सी मध्ये सेकंड टाइम आपण असं कन्सिडर करू, सेकंड टाइम. आता सेकंड टाइम मध्ये लक्षात घ्या, अगेन मदर RH निगेटिव्ह, कारण मदर RH निगेटिव्हच राहणार आहे. आणि परत जन्माला येणारं जे बाळ आहे, फिटस आहे, तर हे कसं आहे? RH पॉझिटिव्ह. बरोबर, मदर RH निगेटिव्ह आणि फिटस RH पॉझिटिव्ह. बरं, आता या कंडिशन मध्ये बाळांनो, या कंडिशन मध्ये काय होतं तर मदरच्या बॉडीमध्ये पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस RH अँटीबॉडी तयार झाल्या होत्या. मग ज्या RH अँटीबॉडी आहेत सेम सेकंड टाइम मदर RH निगेटिव्ह फिटस RH पॉझिटिव्ह, या दरम्यान काय होतं ड्युरिंग प्रेग्नन्सी राहिल्याबरोबर ड्युरिंग प्रेग्नन्सी RH अँटीबॉडी ऑफ मदर. बाळांनो, पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस तयार झालेल्या अँटीबॉडी अजून पण मदरच्या बॉडीमध्ये आहेत. ड्युरिंग प्रेग्नन्सी RH अँटीबॉडी ऑफ मदर क्रॉस प्लासेंटल barrier and enter into fetus body, enter into fetus body or blood and start fetus blood and start destruction of RBC. बाळांनो, सेकंड प्रेग्नन्सीच्या दरम्यान काय होतं तर RH अँटीबॉडी मदरच्या बॉडीमधून प्लासेंटल बॅरियर क्रॉस करून फिटसच्या बॉडीमध्ये जातात. फिटसच्या बॉडीमध्ये RH अँटीजन आहे RBC वर आणि RH अँटीबॉडी मदरकडून त्याच्या बॉडीमध्ये आल्यात. मग आलेल्या RH अँटीबॉडी फिटसच्या RBC ला डिस्ट्रॉय करतात. समजते का? कारण फिटस कसा आहे RH पॉझिटिव्ह, म्हणजे याच्याकडे RH अँटीजन आहे, मदरकडून RH अँटीबॉडी आल्या आणि RH अँटीजन आणि RH अँटीबॉडी यांची फायटिंग होते, आपल्याला माहित आहे. मग या दोघांची फायटिंग होते. RH अँटीबॉडी RBC ला डिस्ट्रॉय करते, फिटस मधल्या RBC ला डिस्ट्रॉय करते. त्या बाळाला पुढे काय होतो? जॉन्डिस आणि ॲनिमिया होतो.
बघा सेकंड प्रेग्नन्सी मध्ये काय होतं, मदर RH निगेटिव्ह, फिटस RH पॉझिटिव्ह. ड्युरिंग प्रेग्नन्सी RH अँटीबॉडी ऑफ मदर क्रॉस प्लॅसेंटल बॅरियर अँड एंटर इनटू फिटस ब्लड अँड स्टार्ट डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसी. आरबीसीचं डिस्ट्रक्शन होतं. आरबीसीचं डिस्ट्रक्शन झाल्यामुळं लक्षात ठेवायचंय, यस, फिटसला जॉन्डिस अँड ॲनिमिया. फिटसला जॉन्डिस आणि ॲनिमिया होतो. जॉन्डिस अँड ॲनिमिया कुणाला होतो बाळांनो? फिटसला होतो. जॉन्डिस अँड ॲनिमिया, कारण फिटसच्या बॉडी मधल्या आरबीसी डिस्ट्रक्शन होते, जॉन्डिस अँड ॲनिमिया होतो आणि फायनली बाळाची डेथ होते. फायनली डेथ ऑफ फिटस टेक्स प्लेस. बरोबर. फायनली बाळाची काय होते तर डेथ होते. आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. बाळाची डेथ होते आणि इथून पुढच्या ज्या सक्सेसिव्ह प्रेग्नन्सीज आहेत, यस, त्याच्यामध्ये पण बाळाला धोका निर्माण होतो. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाळाची डेथ कुणामुळे होत आहे? फर्स्ट डिलिव्हरी मध्ये तयार झालेल्या RH अँटीबॉडी ह्या सेकंड किंवा त्याच्यानंतर येणाऱ्या प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतात. मग आपण ज्या वेळेस RH अँटीबॉडी फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेस मदरच्या बॉडीमध्ये तयार झाल्या, तिथंच जर आपण त्या RH अँटीबॉडी जर किल केल्या तर पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला, पुढच्या डिलिव्हरीमध्ये आपल्याला अडचणच येणार नाही. मग आपल्याला जर समजा सेफ सेकंड डिलिव्हरी जर पाहिजे असेल, फॉर सेफ सेकंड डिलिव्हरी आपल्याला काय करावं लागेल? फॉर सेफ सेकंड डिलिव्हरी require administration of anti-RH antibody injection. बरोबर. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ anti-RH antibody to mother immediately after first delivery. म्हणजे पहिली डिलिव्हरी झाल्याबरोबर जर आपण anti-RH अँटीबॉडी इंजेक्शन जर मदरला जर दिलं तर सेकंड आणि सक्सेसिव्ह डिलिव्हरी ज्या आहेत तर त्या सेफ राहू शकतात. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. समजते सर्वांना बाळांनो? कारण सबसिक्वेंट सेकंड डिलिव्हरीमध्ये कोणी प्रॉब्लेम क्रिएट केला होता मला सांगा? RH अँटीबॉडीनं, ज्या पहिल्या डिलिव्हरीला मदरच्या बॉडीमध्ये तयार झाल्या होत्या. त्यांनी प्लासेंटल बॅरियर क्रॉस करून सेकंड प्रेग्नन्सीच्या दरम्यान फिटसच्या बॉडीमध्ये गेल्या. तिथं फिटसच्या आरबीसीचं डिस्ट्रक्शन झालं. आरबीसीचं डिस्ट्रक्शन झाल्यामुळं बाळाला जॉन्डिस आणि ॲनिमिया झाला आणि फायनली बाळाची डेथ झाली. आणि या डिसीजला आपण काय म्हणतो तर इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस किंवा हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न असं म्हणतो. मग आपल्याला जर सेकंड डिलिव्हरी जर सेफ पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल? anti-RH अँटीबॉडी, RH अँटीबॉडीला मारणाऱ्या anti-RH अँटीबॉडी इंजेक्शन द्यावं लागेल पहिली डिलिव्हरी झाल्याबरोबर, जे RH अँटीबॉडीला मदरच्या बॉडीमध्ये किल करतील आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करणार नाहीत. हे याचं सोल्युशन आहे. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिसला कंडिशन काय? मदर RH निगेटिव्ह, फिटस RH पॉझिटिव्ह. पहिली कंडिशन. पहिली डिलिव्हरी या कंडिशनमध्ये सेफ आहे, कारण प्लासेंटामध्ये दोघांचं ब्लड सर्क्युलेशन वेल सेपरेट असतं, मिक्स होत नाही. पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस ब्लड मिक्स होतं, मदरच्या बॉडीमध्ये RH अँटीबॉडी तयार होतात, ज्या RH अँटीजनला किल करतात. RH अँटीबॉडी मदरच्या बॉडीमध्ये तशाच टिकून राहतात काही वर्ष. ज्यावेळेस सेकंड प्रेग्नन्सी येते, सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मदर अगेन RH निगेटिव्ह, फिटस RH पॉझिटिव्ह असेल तर मदरच्या बॉडीमध्ये असणाऱ्या RH अँटीबॉडी प्लासेंटर बॅरियर क्रॉस करून फिटसच्या बॉडीमध्ये जातात आणि फिटसच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तिथे जाऊन आरबीसीचं डिस्ट्रक्शन करतात. आरबीसीचं डिस्ट्रक्शन झाल्यामुळे बाळाला जॉन्डिस आणि ॲनिमिया होतो आणि फायनली बाळाची डेथ होते. जर आपल्याला सेकंड डिलिव्हरी सेफ पाहिजे असेल तर आपल्याकडे एक सोल्युशन आहे. anti-RH अँटीबॉडी इंजेक्शन मदरला द्यावा लागेल इमिडिएटली आफ्टर द फर्स्ट डिलिव्हरी. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. अशा प्रकारे RH इनकम्पॅटिबिलिटीशी रिलेटेड असणारा जो डिसीज आहे इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस हा आपण इथं कंप्लीट केलेला आहे. यास पुढच्या लेक्चरमध्ये आपण ब्लड कोॲग्युलेशनला डिस्कस करू. थँक्यू व्हेरी मच. सर्वांनी लेक्चर पाहायचंय, नोट डाऊन करायचंय, MCQ प्रॅक्टिस करायची, डाऊट आले तर विचारायचंय आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचंय. थँक्यू व्हेरी मच.